तेलुगू लोकांचा तुळशी विवाह. तुम्ही बरोबर ऐकलात. चला तर मग आज बघूया तेलुगू लोकांचा तुळशी विवाह कसा असतो. हाय, मी स्वाती आणि व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुमचं स्वागत आहे. इकडे देवाची कोणतीही पूजा असली ना, पायाला हळदीचं लेपन मुलींना आणि बायांना करणं कंपल्सरी आहे. हे माझ्यासाठी नवीन होतं. लड्डूने आमच्या सगळ्यांना लावलं हळदीचं लेपन. या डुगू पण म्हणत होता की मला पण लावायचं. आद्या चिडू डुगू की डुगू तू गाल आहे का? छान वाटायले. ఇక్కడ కూడా పెడతాడు. ఇక్కడ దుర్గమాత ఎప్పుడైతే మొత్తం చెంపల గుర్తు టోటల్ మొత్తం పూస్తారు ఇట్లా. आपल्या कल्चरमध्ये आणि इकडच्या कल्चरमध्ये खरंच खूप फरक आहे. मला इतक्या नवीन नवीन गोष्टी इकडं बघायला भेटतात ना, खरंच. आणि इकडं तुलसी विवाह करत नाहीत, तुलसीची फक्त पूजा करतात. ओके बस 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 शुभं कुरुत्व कल्याणं आरोग्यं धनसम्पदां शुभं कुरुत्व कल्याणं आरोग्यं धनसम्पदां दीपं ज्योति परब्रह्म दीप ज्योति जनार्दन दीपो ज्योति हरे पापं दीप ज्योति नमोस्तुते दीप ज्योति नमोस्तुते. इकडं आवळ्यावर फुलवाती लावून ते दिवे लावायची प्रथा आहे. म्हणजे 11 दिवे म्हणा किंवा 21 दिवे. राधा कृष्णा की जय, तुलसी माता की जय. तुलसी सी सखी शिवे पाप हरिणी पुण्यदे नमस्ते नारदते नमो नारायण प्रिये आदिदेव नमस्तुभ्यं मे कुर्वन्तु दिने दिने जन्मान्तర सहस्रेषु दारिद्र्योपजायते. ఏంది వేడైతే అమ్మ కరుణావతారం సంసారసారం భుజగేంద్రహార సదా వసంతం హృదయారవిందే భవం భవానీ సైతం నమామి. దగ్గరికి వెళ్ళమంటుంది. అరే ఆగదా సైడ్ ఏం పడనీయకురమ్మ. ఇంత इकडे तुळशी विवाहाच्या दिवशी वाण द्यायची प्रथा असती. आपण जसं संक्रांतीला वाण देतो किंवा लक्ष्मीच्या कोणती पूजा वगैरे केली तेव्हा वाण देतो. इकडं आज पण वाण देतात. आणि हे वाण देताना आपण जे म्हणतो वाण घ्या सौभाग्य द्या, हे तसंच आहे, पण तेलुगूमध्ये आहे. ते मला म्हणताच येत नव्हतं. కంపల్సరీ మీరు వాళ్ళు వస్తారు, అక్క చెల్లెస్తారు. ఫస్ట్ చెల్లె రావాలా. आणि तुळशीची पूजा करून तुळशी विवाह झाला म्हणजे मंगलाष्टिका वगैरे काहीच म्हणल्या नाही. आपल्या इकडं कसं मंगलाष्टिका वगैरे म्हणून लग्न लावतात, इकडं तसं नव्हतं. तर असं संपन्न झालं तेलुगूवाल्यांचा तुलसी विवाह. चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा.